आम्ही दलित मुस्लिम ब्राह्मण या मुद्द्यांमध्ये अडकलो, ओबीसी आम्हाला सोडून गेले। काँग्रेस अधिवेशनात राहुल गांधींनी हे वक्तव्य केलं। आम्ही दलित मुस्लिम ब्राह्मण या मुद्द्यांमध्ये अडकलो, मात्र या संदर्भात ओबीसी आम्हाला सोडून गेले। यावेळी लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं। आम्ही दलित मुस्लिम आणि ब्राह्मणांमध्ये अडकलो, मात्र ओबीसी आम्हाला सोडून गेल्याचं वक्तव्य आता राहुल गांधींनी केलंय। आम्ही मुस्लिमांबद्दल बोलतो म्हणूनच आम्हाला मुस्लिम समर्थक म्हटले जाते। आपल्याला अशा गोष्टींची भीती बाळगण्याची गरज नाही, आपल्याला मुद्दे उपस्थित करत राहावे लागतील, असंही राहुल गांधी म्हणाले। राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केलं। आजचा अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे, महत्त्वाचा आहे आणि ऐतिहासिक असं हे अधिवेशन आहे, काय सांगाल? निश्चित काल कार्यकारिणीची सभा आणि कार्यकारिणीमध्ये जो एक ठरावांचा मसुदा सुनिश्चित केला, आज त्यावर शिक्कामोर्तब या अधिवेशनाच्या अनुषंगाने होणार आहे आणि जो संकल्प आहे हा नवनव्याने येण्याची आवश्यकता असते। आपण भारतातले लोक आपले सण, यात्रा, उत्सव हे आपण यासाठी साजरे करत असतो की ती आपली सांस्कृतिक परंपरा आहे आणि त्याच परंपरेचा एक भाग म्हणून आज या ठिकाणी आम्ही या अधिवेशनाकडे बघतोय आणि नवचेतना, नवमार्ग आणि समर्पित आणि संघर्षाची जी भूमिका आहे ती आज आम्ही पुनश्च एकदा नव्याने सुनिश्चित करू। जयपूरमध्ये जे ठरवलं ते पुढे घडलं नाही, युवकांना संधी देणार असं म्हटले, मात्र प्रत्यक्षात येताना पाहायला मिळालं नाही। तुमच्या पक्षातले अनेक जुने जाणते नेते आहेत, ते खुर्चीला पकडून बसलेले आहेत, अजूनही ते खुर्च्या सोडायला तयार नाही, युवकांना संधी देत नाहीयेत। अशी परिस्थिती बदलेल असं वाटतं तुम्हाला? नाही, ही एक प्रक्रिया आहे। नव्या जुन्यांचा संगम करून पुढे चाललं पाहिजे आणि या नव्या जुन्यांच्या संगमामध्ये याआधी या भूमिकेच्या अनुषंगाने अनेक निर्णय, चांगले निर्णय झालेले आहेत आणि जुने जाणते मंडळी आहे हे आणि नवीन असा संकल्पनेच्या दोन्हीच्या संगमाने पुढे गेलं पाहिजे, हे पक्षाचं धोरण आहे। आणि उदयपूरचं अधिवेशन असो, जयपूरचं डिक्लेरेशन असो, शिमल्याचं डिक्लेरेशन असो, प्रत्येक डिक्लेरेशन नंतर फार मोठ्या प्रमाणावर पक्ष संघटनेमध्ये बदल झालेले हे या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो।